प्युअर टर्म घेतला पाहिजे का टर्म प्लस युलिप घेतला पाहिजे? खूप लोकांचं कन्फ्युजन असतं. प्युअर टर्म मध्ये तुम्ही प्रीमियम्स भरता. तुम्ही जर पूर्ण टेन्युअर जगला तर तुमचे प्रीमियम्स वाया जातात. टर्म प्लस युलिप मध्ये तुम्ही पूर्ण टेन्युअर जर जगला तर तुम्हाला एक अमाऊंट परत मिळते. मित्रांनो लक्षात ठेवा, टर्म इन्शुरन्स हे घेतो का आपण? इट इज अ सिक्युरिटी टू युअर फॅमिली. ॲडिशनल प्रीमियम देऊन जर समजा आपल्याला रिटर्न मिळणार असेल तर दॅट इज अ गुड प्रॉडक्ट, पण त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणून बघायचं नाही. इट इज अन इन्शुरन्स प्रॉडक्ट. मग कोणी घेतला पाहिजे? समजा माझा टोटल इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी ₹50,000 आहे. त्याच्या 20% म्हणजे ₹10,000 मध्ये समजा टर्म प्लस युलिप असेल तर मी टर्म प्लस युलिप. पण समजा टर्म प्लस युलिप 25,000 प्रीमियम होतोय तर मी घेणार नाही. मेजॉरिटी ऑफ युअर इन्व्हेस्टमेंट शुड गो इन टू म्युच्युअल फंड्स. एक इन्शुरन्स प्रॉडक्ट आहे, त्याला तसंच ट्रीट करा. तुम्हाला टर्म इन्शुरन्स काढायचा आहे, हेल्थ इन्शुरन्स काढायचा आहे, तर फॉर्म भरायची गरज नाहीये. माझ्या टीम मेंबर अपूर्वाला तुम्ही डायरेक्ट कॉल करून इन्शुरन्स काढू शकता. नंबर तुम्हाला फ्लॅश होईल. थँक्यू.